छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता। अनेक गोरगरिबांचे पैसे अडकले। त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाटांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। रुपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असे या बँकेच्या संचालकांचं नाव आहे। या घोटाळ्याबाबत आंदोलन करणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। आणि याच संदर्भात जलील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। जलील साहेब, तुम्ही आदर्श बँक घोटाळ्यात अनेक आंदोलने केली, लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ते संचालक ज्यांच्यावर आरोप आहे ते आता सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत। मला काही याचा आश्चर्य या कारणाने वाटत नाही आहे, कारण हे जे नेते आज जे आरोपी आहे आदर्श घोटाळ्याचे त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, त्यांची एक सवयच लागलेली आहे लोकांना विकत घेण्याची। आता हे आदर्शवादी नेते आहे, आदर्शवादी त्यांचा पक्ष आहे, सगळ्यांना गुवाहाटी माहीत आहे की माणसाला विकत घेण्यासाठी ते काय काय करतात। आदर्श घोटाळा या राज्यातला एक सगळ्यात मोठा जे गोरगरिबांचा पैसा घेऊन मोठमोठा पुढारी त्यांचा जे पैसे खाणारे होते त्यांना कसे संरक्षण देत होते त्यावेळी मी सुद्धा सांगितलं होतं याला संरक्षण देणारे कोण, तर हेच नेते मंडळी होती। एक नेता जे आदर्शमध्ये पैसे खाल्लेले घोटाळेबाज जे आहे त्यांच्या समोर उभे राहून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश देत आहे, हे लाजवणारी गोष्ट आहे। आणि दुसरा म्हणजे की हे बघा, हे जे आहे हे आपले नेते आहे, पालकमंत्री आहे, दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्याचा। आणि हे जे मॅडम त्यांची आरती करत आहे हे आरोपी आहे, जेलमध्ये होते। हे यांचं नाव रुपाली आहे। आणि दुसरी अजून एक हे सांगतो, हे जे महिला उभे आहे हे FIR मध्ये 10 नंबरचा आरोपी, 1 नंबर मानकापे साहेब आणि 10 नंबरची आरोपी ही जी महिला आहे तिला पण पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। एक ते सातत्याने एक आरोप होतो तुम्हा सगळ्यांकडनं, वॉशिंग मशीन तसलाचा प्रकार म्हणावा का, म्हणजे आरोपींना घ्यायचं आणि स्वच्छ करायचं। ते तर प्रमुख एक खूप चांगला उदाहरण आहे ना। आता किती उदाहरणं आपण द्यायचं देशामध्ये की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना जे आहे, कितीही मोठा क्रिमिनल असू द्या, कितीही मोठा पक्षात घ्या तुम्ही, वॉशिंग मशीनमध्ये आम्ही टाकू आणि तुमच्या सोबत फोटो काढू, तुमच्या समोर नतमस्तक होऊ, हात जोडू आपण। हे किती उदाहरण आहे, याच्यापैकी एक उदाहरण हे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। अत्यंत शोकांतिक आहे या गोष्टीमध्ये। आतापर्यंत आमचे साधारण 75 ठेवीदार मरण पावलेले आहेत। आम्ही देशाच्या बाहेर राहतो का? मंडळातले लोक आज त्यांच्यावर गुन्हे दाखल, त्यांना अटक झाली आणि आज ते शिंदे गटात प्रवेश करतायत, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे। इकडं तुम्ही धिंगाणा करायचा, लोकांच्या हत्या करायच्या, लोकांचा तळतळाट घ्यायचा आणि शेवटी त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून पुन्हा शिंदे गटात आज घेतलंय, म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। शिंदे सरकारला माझा तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे, हे सर्व ठेवीदारांच्या वतीने विनंती आहे, शिंदे साहेब तुम्ही सर्वसामान्याचे मुख्यमंत्री आहात, आता तुम्ही उपमुख्यमंत्री आहात सर्वसामान्याचे। आता तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे उभं राहा, जे घोटाळे करतात ते तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला त्याला प्रवेश देतात। शिंदे साहेबाला आम्ही भेटलो होतो मंत्रालयामध्ये मुंबईला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमचे ठेवीदाराचे 1-1 रुपया काढून देऊ, आणि आता ज्यांनी घोटाळा केला त्यांनाच तुम्ही तुमच्या पक्षात घेताय।